साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलने बाजी मारली असून पुन्हा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे। सत्ताधाऱ्यांविरोधात परिवर्तन पॅनलने आव्हान दिलं होतं, मात्र मतदारांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच कौल दिला आहे। यामध्ये सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट झालं आहे। मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या 11 जागांसाठी रविवारी कुचन प्रशालेत मोठ्या चुरशीने मतदान पार पडलं। निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या सहकार पॅनलने नारळ हे चिन्ह घेतलं। त्यांच्या विरोधात परिवर्तन पॅनल असून कब्बशी या चिन्हावर 7 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। दिनांक 17 जुलै 2022 रोजीच मतदान घेण्यात येणार होतं, मात्र राज्य शासनाने अतिवृष्टीचे कारण देत राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित केल्या होत्या। त्यामुळे मतदानाच्या टप्प्यावर आलेली मार्कंडेची निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली होती। स्थगिती उठवल्यानंतर दोन्ही पॅनलने पुन्हा प्रचारास सुरुवात केली। दरम्यान रविवारी झालेल्या मतदानात 1608 पैकी 845 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान या निवडणुकीत 11 जागांसाठी 23 जण निवडणूक रिंगणात उभे होते। सायंकाळी 6 वाजता मतमोजणी सुरुवात करण्यात आली। सत्ताधारी सहकार पॅनलचे अशोक आडम, विनायक कोंड्याल, रमेश विडप, अविनाश बोमड्याल, मनोहर अन्नलदास, इरेशम कोंपेली, लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास कमटम, पार्वतय्या श्रीराम, राजेशम येमूल, सुरेश फलमारी यांचा विजय झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गावडे यांनी जाहीर केली। अन्नलदास मनोहर राजेशम 79, इराबत्ती श्रीहरी हनुमंतया 57, कोंड्याल विनायक रामकृष्ण 92, कोंपेली इरेशम आगय्या 82, बोमड्याल अविनाश प्रकाश 102, वल्याळ नागेश लिंगराज 66 आणि विडप रमेश श्रीहरी 94। मी असे घोषित करतो की सदर मतदारसंघातून 1 बोमड्याल अविनाश प्रकाश, 2 विडप रमेश श्रीहरी, 3 कोंड्याल विनायक रामकृष्ण, 4 कोंपेली इरेशम आगय्या आणि 5 अन्नलदास मनोहर राजेश हे संस्था सभासद प्रतिनिधी या मतदारसंघातून यशस्वीरित्या निवडून आलेले आहेत। दरम्यान विजयानंतर सत्ताधारी सहकार पॅनलने जल्लोष केला। यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन संचालक काशीनाथ गड्डम, विनायक कोंड्याल आणि अविनाश बोमड्याल यांनी ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली यांच्या नेतृत्वाखाली हे यश मिळाले असून सभासदांनी ठरवलेला विश्वास सार्थ ठरवून सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। 2022 ते 2028 पंचवार्षिक निवडणूक सहकार पॅनलचे श्री सत्यनारायण बोल्ली साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व सीट भरघोस मताने निवडून आलेले आहेत। जे कोरोना काळामध्ये सत्यनारायण बोल्ली साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या मागील बोर्डाने काम केले त्याचीच पोचपावती सर्वसामान्य मतदारांनी आज त्यांच्यावर विश्वास टाकून सर्व संचालकांना निवडून दिलेत। सर्व मतदारांचे आम्ही आणि साहेबांच्या वतीने आभार मानतो। याही पुढे सर्व संचालक या अशाच पद्धतीने कारभार करून सर्वाभिमुख सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची आमच्या पॅनलला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आम्ही ऋणी आहोत, शतशः ऋणी आहोत। आज या ठिकाणी सहकार पॅनलचं भरघोस मताने या ठिकाणी विजय झालेला आहे। आमचे आदरणीय सहकार नेते श्री सत्यनारायणजी बोल्ली साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जे सोलापूर मार्कंडे सहकार रुग्णालयाची जी भव्य दिव्य बांधकाम आणि जी प्रगतीकडे वाटचाल चालू आहे त्याला 100% मतदारांनी या ठिकाणी बोल्ली साहेबांवर विश्वास ठेवून आज आम्हाला या ठिकाणी पारदर्शक कारभार म्हणून या ठिकाणी सत्ताधारी पॅनलला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। भविष्यात आम्ही या दिलेल्या लोकांचे दिलेले जे मतदान आहे त्याला एकदम विश्वास सार्थ ठेवून या ठिकाणी पुढं भविष्यात एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करू। मार्कंडे सहकार रुग्णालयाचा जे इलेक्शन होता जे मध्येच आपल्याला शिंदे सरकारने आपल्याला जे स्थगिती दिली होती त्यानंतर आपल्याला 3 महिन्यानंतर आज इलेक्शन लागले आणि आज 3 महिन्यानंतर इलेक्शन लागल्यानंतर सहकार पॅनलचा या ठिकाणी विजय झालेला आहे। सगळेचे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत। एक श्रेष्ठ म्हणजे कसं आहे की इथं सत्यनारायण बोल्ली साहेबाचा जे ऋणी आहे, जी लोक म्हणतात सत्यनारायण बोल्ली साहेब, ती बोल्ली साहेबाचा या ठिकाणी लय मोठा या ठिकाणी आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे। त्यासाठी आज मी बोल्ली साहेबाचं एक ऋणी आहे। दुसरं म्हणलं तर आज मी एक संस्था मतदारसंघात आहे। संस्था मतदारसंघाने आज मला भरघोस मताने मला निवडून दिल्याबद्दल मी त्यांचा सगळे सभासदांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि यापुढेही संस्थेचा कुठलाही अडीअडचण आलाच
मी त्यांना समोर जाण्याचं त्यांचा काम करण्यासाठी मी या ठिकाणी आवर्जून त्यांच्यासाठी उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर कटिबद्ध राहणार आहे. आज माझे सहकारी असतील, काशीनाथ गड्डम साहेब असतील, किसन श्रीराम साहेब आहेत, अशोक आडम तर आमचे उमेदवारच आहेत, ते निवडून आले आहेत, श्रीनिवास कमटम साहेब आहेत, याच्यामध्ये धर्मनाथ साधुल साहेब आहेत, कुचन साहेब आहेत, या त्यांचा आम्हाला मूल्याचा वाटा सहकार पॅनल आम्हाला लागल्यामुळं आज आम्ही यशस्वी रीतीने आम्ही आज इथं पूर्ण पॅनल निवडून आले.